प्रकार पहिला. झटपट, कमीत कमी मेहनत घेता रवाळ, दाणेदार, गोल गरगरीत बेसनाचे इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. चण्याची डाळ भाजून घ्यायची. त्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. सुरुवातीला कढई गरम नसते, त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून 1 ते 2 मिनिटभर चणा डाळ भाजून घ्यायची. सतत परतत राहून चणा डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची. चणा डाळ भाजताना खोलगट कढई घ्यायची, जेणेकरून सहज चणा डाळ भाजता येते. चणा डाळीचा रंग बदली झाला की समजायचं ती भाजून झाली. इथे तुम्ही बघू शकता हलकासा चणा डाळीचा रंग बदली झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे. डाळ थंड झाली की घरघंटीवरती जाडसर दळून आणायची. थोडी रवाळच अशी ठेवायची, जेणेकरून लाडू केल्यानंतर ते टाळाला चिकटणार नाहीत. आता इथे त्या चणा डाळीचं तयार बेसन मोजून घेऊया. इथे मी हलक्या हातावर 4 कप बेसन भरून घेतले, म्हणजे बरोबर अर्धा किलो बेसन आहे. बेसन भाजलं गेलं की नाही ह्याची आता काळजी नाही, कारण मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये करून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने बेसन भाजलं गेलं की नाही याचं टेन्शनच नाही. इथे तुम्ही बघू शकता 4 कप बरोबर अर्धा किलो बेसन भरलेलं आहे. 300 ग्राम साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी वनस्पती तूप सुद्धा घेऊ शकता. 350 ग्राम पिठी साखर घेतली. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कुकरच्या डब्यामध्ये बेसन घालून घेतले. कुकरमध्ये थोडं पाणी घातले. पाणी देखील जास्त नाही घालायचं, बेसनामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. बेसनच्या डब्यावरती झाकण ठेवून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये वाफेचं पाणी जाणार नाही. कुकरला झाकण लावायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. तुम्ही कोणताही डब्बा घेऊ शकता, बेसनमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. 3 शिट्ट्या झाला, कुकर मधली वाफ निघून गेली की मग कुकर खोलून घ्यायचा. जास्त कुकर थंड होईपर्यंत सुद्धा डब्बा कुकरमध्ये ठेवायचा नाही. डब्यावरचं झाकण काढून घेतले. तुम्ही बघू शकता झाकणाला वाफ धरलेली आहे, पण बेसन अगदी कोरडच आहे. अजिबात त्यामध्ये पाणी गेलेलं नाहीये. या पद्धतीमध्ये केल्याचे 2 फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे बेसन भाजलं गेलंय की नाही ते कच्चं नाही ना राहिलं, ह्याची काळजी घ्यायची तुम्हाला अजिबात गरज नाही. कारण 3 शिट्ट्यांमध्येच बेसन वाफवलं जातं आणि त्याचा कच्चेपणा निघून जातो. तुम्हाला असं वाटत असेल की कुकरमध्ये केलंय तर लाडू जास्त दिवस टिकणार की नाही, पण असं अजिबात नाहीये. आपण अजिबात बेसनाला पाण्याचा स्पर्श केलेला नाही आहे, त्यामुळे 2 ते 3 महिने सहज लाडू टिकतात. बेसन भाजताना जाड बुडाची आणि खोलगट अशी कढई घ्यायची, जेणेकरून बेसन एकसारखं भाजलं जातं. आणि जर तुम्ही पॅन किंवा काही दुसरं घेतलात तर हात सुद्धा अवघडल्यासारखं होतो. बेसन एकसारखं भाजलं जात नाही. थोडं थोडं करून लागेल तितकं तूप घालत बेसन भाजून घ्यायचे. सर्व तूप एकाच वेळेस घालून नाही घ्यायचे. सुरुवातीला मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा बेसन भाजून घ्यायचे. 2 मिनिट झाले की पुन्हा 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे. कुकरमध्ये बेसन वापरायचा दुसरा फायदा असा की पीठ हे हलकं होतं. बेसन भाजताना हात देखील दुखत नाही आणि बेसन कमी वेळात भाजलं जातं. थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे, जेणेकरून बेसन भाजताना ते आणखी फुलतं. ते बेसनमध्ये अजिबात पाणी राहत नाही. पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते निघून जातं. तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर सुद्धा करू शकता. पाणी शिंपडल्यामुळे बेसन आणखी फुलून देखील येतं आणि बेसनाला रवाळ टेक्स्चर येतं, जेणेकरून लाडू खाताना ते टाळाला चिकटत नाहीत. ते माझं सर्व बेसन भाजून झालेलं आहे. तुम्ही त्यावरचे बबल्स बघू शकता. यावरूनच कळेल की किती परफेक्ट आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे. तुम्हाला हे बघून वाटत असेल की तूप फार जास्त झालंय, पण असं अजिबात नाही. बेसन गार होत जातं तसं ते तूप सोडत जातं, त्यामुळे तुम्हाला ते जास्त पातळ वाटत असेल. इथे मी तुम्हाला बेसन अलटून पलटून दाखवत आहे. यावरूनच समजेल की लाडू टाळाला न चिकटणारे रवाळ असे तयार होतील. असं यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची. पिठी साखर घालताना बेसन जास्त गरम देखील नसावं, अगदी हलकं कोमट असं गरम असावं किंवा थंड असेल तरी चालेल. पिठी साखर घालताना ती चाळून घ्यायची, जेणेकरून त्यामधल्या सर्व गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील. बऱ्याच जणांना बेसन जमत नाही, त्याचा त्रास होतो, पण बेसनाचे लाडू खायला आवडतात. तर असं तुम्ही सुंठ पावडर घालून बेसनाचे लाडू करू शकता, जेणेकरून अजिबात त्याचा काही त्रास होणार नाही. सुंठ पावडर सुद्धा चाळून घालायची आहे. त्यासोबतच अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. बेसन, पिठी साखर, सुंठ पावडर आणि वेलची पावडर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे मी हातानेच हे सर्व मिक्स करून घेते, जेणेकरून अगदी सहजपणे मला हे मिक्स करता येईल.
सर्व मिक्स केल्यानंतर तुम्हाला समजत असेल की अजिबात तूप जास्त झालेलं नाही आहे. तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. बेसन थंड झालं की त्याच्या गुठळ्या तयार होतात, पण अजिबात आपल्या पिठाचं असं काही झालेलं नाहीये. बेसन आपल्याला मिक्सरला फिरवायची देखील गरज नाही भासली. मी तुम्हाला लाडू वळून दाखवते. अगदी सहजपणे लाडू वळला जातोय. लाडूला अगदी छान चकाकी आलेली आहे. यावरूनच कळतं की अगदी परफेक्ट आपला लाडू तयार झालेला आहे. बेदाणे किंवा इतर कोणतेही ड्रायफ्रूट लावून तुम्ही ते सजवू शकता. 300 ग्राम तूप मी घेतलं होतं, त्यामधलं बरोबर 2 चमचे तूप शिल्लक राहिलेलं आहे. अगदी पटापट गोल गरगरीत लाडू आपला वळला जातोय. अशाच पद्धतीमध्ये सर्व लाडू वळून घ्यायचे. जास्त मेहनत न घेता कमीत कमी वेळात रवाळ, दाणेदार, गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत. प्रकार दुसरा, तिप्पट तिप्पट फुलणारी, खुसखुशीत होणारी बिस्किटासारखी शंकरपाळी. इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय. वजनीप्रमाणे बघाल तर 500 ग्राम मैदा आहे. त्यासाठी पाव किलो पिठी साखर घेतली. इथे मी साखर नाही तर पिठी साखर घेतली. साखरेचं आणि पिठी साखरेचं प्रमाण वेगळं असतं. आणि 80 ग्राम म्हणजेच पाऊण वाटीला थोडं कमी तूप घेतलेलं आहे. मी दाखवलेलं तुपाचं प्रमाण अर्धा किलो शंकरपाळ्या करण्यासाठी अगदी योग्य आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी वनस्पती तूप देखील घेऊ शकता. सर्वात प्रथम मैदा आणि पिठी साखर चाळून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये बारीक सारीक काही कचरा असेल तो सुद्धा निघून जाईल. शंकरपाळा करताना तूप घेतो ते वितळवूनच घ्यायचं, कारण जर घट्ट तूप घेतलं तर त्याचं प्रमाण वितळल्यानंतर वाढतं, ज्यामुळे शंकरपाळ्या बिघडू शकतात. आता इथे मी मैदा चाळून घेतलाय. आता पिठी साखर देखील चाळून घ्यायची. पिठी साखर चाळून घेतली की त्यामधले जे गुठळ्या असतात त्या देखील मोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शंकरपाळ्यांमध्ये पिठी साखरेच्या गुठळ्या राहणार नाहीत. पिठी साखर चाळत असताना अशा प्रकारे हाताने त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता पिठी साखर देखील चाळून झालेली आहे. सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. आता पिठी साखर आणि मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण ते जास्त देखील घालू नका, नाहीतर शंकरपाळ्या कडक होऊ शकतात. मैदा आणि पिठी साखर मिक्स करून झाले की यामध्ये तूप घालून घ्यायचे. तूप मी गरम करून घेतलेलं नाहीये, रूम टेम्परेचरवरच तूप आहे ते घालून घेतले. तूप घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुपाचं प्रमाण हे कमी देखील नसावं आणि जास्त देखील नाही झालं पाहिजे, नाहीतर शंकरपाळ्या बिघडतात. मी तुम्हाला जे प्रमाण दाखवलेलं आहे ते अर्धा किलो शंकरपाळ्या करण्यासाठी अगदी योग्य आहे. हेच प्रमाण फॉलो करून तुम्ही जर शंकरपाळ्या केल्या तर तुमच्या शंकरपाळ्या अजिबात फसणार नाहीत. तूप व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये पाणी किंवा दूध घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचे. शंकरपाळ्याचं पीठ हे जरा घट्टच मळावं. जास्त जर ते सैल मळलं तर शंकरपाळ्या तळल्यानंतर त्या कडक होतात, आणि जर जास्त घट्ट पीठ मळलं तर लाटांना फार जोर देऊन लाटावं लागतं. त्यामुळे शंकरपाळ्याचं पीठ हे थोडंसंच घट्ट असावं. इथे मी पाणी घालून पीठ मळून घेते. पाणी किंवा दूध जे काही तुम्ही वापरत असाल ते घालताना थोडं थोडं घालून ते मळून घ्यावं. जास्त एकाच वेळेस पाणी घालून पीठ मळू नका, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. इथे तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. कसं घट्टसर असं पीठ मी मळून घेतले. आता हे पीठ रेस्ट व्हायला नाही ठेवायचे, लगेचच त्याच्या शंकरपाळ्या करायला घ्यायचे. मोठासा गोळा असा मी काढून घेते आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचंय. आता हा गोळा व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचाय आणि त्याच्या शंकरपाळ्या लाटायला घ्यायचे. शंकरपाळ्या लाटताना पिठाला सुकं पीठ लावायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही शंकरपाळ्या लाटायला घेऊ शकता. शंकरपाळ्या लाटताना त्या जास्त पातळ नाही लाटायच्या, तर 1 सेंटीमीटर इतक्या जाड्या त्या लाटून घ्यायच्या आहेत. कटर किंवा सुरीच्या साहाय्याने शंकरपाळ्याला आकार देऊन घ्यायचे. इथे मी चौकोनी आकार देऊन घेते. तुम्हाला हव्या तितक्या लहान, मोठ्या किंवा कापणीच्या आकाराच्या शंकरपाळ्या तुम्ही करून घेऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता सर्व शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत. चौकोनी नसलेल्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या. तुम्हाला जर शंकरपाळ्या हाताने तेलात सोडण्याची भीती वाटत असेल तर एक पलिता घ्यायचा, त्यावरती शंकरपाळ्या काढून घ्यायच्या. त्यानंतर त्या पलित्याने तेलात शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या. इथे मी तेल गरम करून घेतलंय. शंकरपाळ्या तळताना तेल नेहमी मध्यम गरम असावं. तेल जर कमी गरम असेल तर शंकरपाळ्या तेलात घातल्यावरती त्या विरघळू शकतात, आणि जर तेल जास्त गरम असेल तर त्या करपतात.
त्यामुळे शंकरपाळ्या तळताना तेल नेहमी मध्यम गरम असावं. तेल गरम आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा घालून बघायचा. जर तो लगेच तळून वर आला आणि करपला नाही तर समजायचं की तेल शंकरपाळ्या तळण्यासाठी अगदी बरोबर आहे. शंकरपाळ्या तळताना एकाच वेळेस भरपूर शंकरपाळ्या नाही घालायच्या, नाहीतर तेल लगेच थंड होतं आणि शंकरपाळ्या पुन्हा विरघळू शकतात. शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, जास्त फास्ट नाही करायची, नाहीतर शंकरपाळ्या बाहेरून तळल्या जातात, त्या बाहेरून करपतात आणि आतमधून कच्च्याच राहतात. तळल्यावरती तुम्ही बघू शकाल एकही शंकरपाळी तेलात विरघळलेली नाहीये किंवा तुटलेली नाहीये. शंकरपाळ्या तळत असताना चमच्याने गोल गोल फिरवत राहायचं, जेणेकरून सर्व बाजूनी एका रंगावरती शंकरपाळ्या तळल्या जातात. इथे तुम्ही बघू शकता थोड्याशा हलक्या रंगावरती मी शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत, कारण शंकरपाळ्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे. त्यामुळे शंकरपाळ्या काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस आतमध्ये सुरूच असते. मग नंतर त्याचा रंग आणखी डार्क होतो. जर तेलामध्येच आपण डार्क रंगावरील शंकरपाळ्या तळल्या तर त्या बाहेर काढल्यावरती आणखी त्याचा रंग डार्क होतो. साऱ्यामध्ये शंकरपाळ्या काढल्या की ते 1 ते 2 मिनिटभर असं धरून राहायचं, जेणेकरून जास्तीचं तेल असतं ते निघून जातं आणि शंकरपाळ्या अजिबात तेलकट राहत नाही. शंकरपाळ्याची पहिली बॅच लाटून घेतली की तीच तळून घ्या आणि जर ती व्यवस्थित तळली गेली त्यानंतरच पुढची बॅच लाटायला घ्या. कारण जर पहिली बॅच जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही ते पीठ व्यवस्थित करू शकता. नाहीतर जर एकाच वेळेस सगळ्या शंकरपाळ्या लाटून घेतल्या आणि नंतर तळायला घेतल्या आणि नंतर जर त्या बिघडल्या तर पुन्हा सर्व शंकरपाळ्या मोडाव्या लागतील आणि पुन्हा लाटाव्या लागतील. त्यामुळे जास्तीचं काम करण्यापेक्षा पहिला एक बॅच लाटून घ्या, ती तळून चेक करा. जर ती व्यवस्थित झाली तर पुढची बॅच करून घ्या. दुसरी बॅच तळत असताना सुद्धा तेलाचं तापमान चेक करून घ्या, कारण तेल थोडं थंड झालेलं असतं. त्यामुळे पुन्हा तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर शंकरपाळ्या तळायला घ्यायच्या. शंकरपाळ्या तळण्यासाठी लाटी कितपत असावी हे मी तुम्हाला दाखवते. 1 सेंटीमीटर इतपतच जाडी ती ठेवायची, जास्त पातळ देखील शंकरपाळ्या नाही करायच्या. शंकरपाळ्याची लाटी चौकोनी करून घ्यायची आवश्यकता नाही. शंकरपाळ्या कट करून झाल्या की त्यानंतर कडाचे जे तुकडे असतात ते काढून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक वेळेला जास्तीचं पीठ वाढत नाही. याच पद्धतीमध्ये सर्व शंकरपाळ्या लाटून तळून घ्यायच्या. तिथे माझ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. प्रकार तिसरा, अजिबात तेल न पिणारी खमंग कुरकुरीत काटेरी चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. 1 किलो रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ नेहमी चकली करण्यासाठी जुनाच घ्यायचा. इंद्रायणी तांदूळ सोडून दुसरा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता, पण तो तांदूळ हा जुनाच असावा. इथे मी 150 ग्राम हरभऱ्याची डाळ घेतली, 150 ग्राम उडदाची डाळ, 150 ग्राम मुगाची डाळ घेतली आहे. दिलेल्या डाळीचे प्रमाण अजिबात चुकवू नका, जेणेकरून तुमची चकली देखील अगदी परफेक्ट तयार होईल. त्यानंतर 50 ग्रॅम धणे घेतले, 4 चमचे बडीशोप, अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय. या प्रमाणात तुम्ही भाजणी केलात तर अगदी 2 ते 3 महिने सहज तुमची भाजणी स्टोर करता येईल. फ्रीजच्या बाहेर 2 ते 3 महिने सहज राहते आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 3 ते 4 महिने सहज राहील. त्यानंतर इथे मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत. कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे असतात तेच इथे मी घेतलेले आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे. त्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. चकलीची भाजणी करताना जाड बुडाची आणि खोलगट कढई घ्यायची, म्हणजे हात देखील अवघडून येत नाही आणि व्यवस्थित आपल्याला भाजता येतात. तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतलेत. चकलीचे तांदूळ उन्हामध्ये सुकवायचे नाही. बरेच जण ओल्या कपड्याने पुसून देखील घेतात, पण जर धुवून घेतलं तर ते थोडे हलकेसे होतात आणि चकलीची भाजणी आणखी छान होते. आता तांदूळ भाजला गेला आहे की नाही हे कसं ओळखायचं? तांदळाचा एक कण घ्यायचा, तो असा कटकन मोडल्याचा आवाज आला की समजायचं आपला तांदूळ छान भाजला गेलेला आहे. किंवा जर तुम्ही दाताखाली सुद्धा ठेवला आणि कटकन आवाज आला तर समजायचं आपले तांदूळ भाजले गेलेले आहेत. आता हे तांदूळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे. तशाच पद्धतीमध्ये उरलेले तांदूळ असतात ते सुद्धा भाजून घ्यायचे. तांदळामध्ये थोडाफार मॉइश्चर असतो तो निघून जावा यासाठी तांदूळ भाजून घ्यायचे. तांदूळ भाजून झाले की हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ थोडी जाडीशी असते, त्यामुळे तिला भाजायला वेळ लागतो. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सर्व साहित्य भाजून घ्यायचे.
हरभऱ्याची डाळ कोरडी होईपर्यंत आणि तिचा रंग बदली होईपर्यंत ती भाजून घ्यायची. तांदूळ जे बाजूला काढून ठेवले होते त्यावरून अधूनमधून हात फिरवत राहायचा, जेणेकरून त्याला वाफेने पाणी सुटणार नाही. किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा घालू शकता. कॉटनचा कपडा जास्त जे पाणी सुटतं ते शोषून घेतं, जेणेकरून तांदळाला पाणी सुटत नाही, तांदूळ ओलसर होत नाहीत. छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही सुद्धा भाजणी केला तर तुमची भाजणी देखील अगदी परफेक्ट तयार होईल. डाळ सुद्धा भाजून झालेली आहे, एकसारखा रंग आलेला आहे, ती काढून घ्यायची. त्यानंतर मूग डाळ भाजून घ्यायची. मूग डाळ सुद्धा हलकासा तिचा रंग बदली होईपर्यंत आणि ती कोरडी होईपर्यंत छान भाजून घ्यायची. तुम्ही उडीद डाळ आणि मूग डाळ दोन्ही एकत्र सुद्धा भाजू शकता, कारण दोन्ही आकारमानाने एकसारखेच असतात. त्यामुळे दोघांना एकसारखाच वेळ लागतो भाजायला. त्यामुळे जर तुम्ही ते एकत्र भाजले तरी सुद्धा काही हरकत नाही. तुम्हाला जर मूग डाळीचा वापर नसेल करायचा तर जिथे आपण 150 ग्राम हरभऱ्याची डाळ घेतली आहे तिथेच तुम्ही 300 ग्राम हरभऱ्याची डाळ घ्या. उडीद डाळीचा हलकासा रंग बदली झालेला आहे, ती सुद्धा आता काढून घ्यायची आहे. आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे. पोहे भाजण्याची गरज नसते, कारण ते भाजण्याच्या प्रोसेसमधूनच तयार होतात. पण त्यामधलं थोडं मॉइश्चर निघून जावा, त्याचा चिवटपणा निघून जावा म्हणून ते हलकेसे भाजून घ्यायचे. पोहे भाजले गेले की नाही हे कसं ओळखायचं? पोहे हातात घेतले की त्याचा चुरचुरीत असा आवाज येतो. असा आवाज आला की समजायचं पोहे आपले भाजले गेलेले आहेत. आता हे पोहे भाजून झालेले आहेत, ते आता ताटात काढून घ्यायचेत. त्यानंतर साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजला गेला की नाही हे कसं ओळखायचं? साबुदाणा भाजला गेला की तो हलकासा फुलतो. 2 ते 3 मिनिटातच साबुदाणा देखील भाजून झाला की तो देखील काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला धने भाजून घ्यायचेत. धण्याचा हलकासा रंग बदली होईपर्यंत, त्याला सुवास सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचेत. 2 ते 3 मिनिट झालेले आहे. धण्याचा थोडासा रंग बदली झालेला आहे. आता हे देखील काढून घ्यायचे. त्यानंतर सर्वात शेवटी बडीशोप भाजून घ्यायची. बडीशोपचा देखील रंग बदली होईपर्यंत, त्याला सुवास सुटेपर्यंत ती भाजून घ्यायची. मेड झाली, बडीशेपचा रंग बदली झाला की ती देखील काढून घ्यायची. आता इथे आपले भाजणीसाठी लागणारे सर्व साहित्य भाजून झालेले आहेत. तयार भाजणी गिरणीमधून बारीक दळून आणायची. अजिबात ती जाडसर नाही ठेवायची, अगदी बारीक ती दळून आणायची. मी तुम्हाला दाखवलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही भाजणी केलात तर 100% तुमची चकली परफेक्टच होणार. अगदी परफेक्ट खुसखुशीत तुमच्या चकल्या तयार होतील. तुम्ही जर नवशिके असाल तरी सुद्धा तुमची चकली फेल जाणार नाही. इथे मी गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे आणि दाखवलेल्या ग्लासाने मी 3 ग्लास पीठ हे मोजून घेतलेलं आहे. अर्धी वाटी लाल तिखट मसाला घेतलाय, 1 चमचा ओवा घेतलाय, 3 चमचे तीळ घेतलेत आणि 2 चमचे मीठ घेतले. मीठ आणि मसाला चवीनुसार कमी जास्त करू शकता. टोपामध्ये 2.5 ग्लास पाणी घेतले. 2.5 ग्लास पाणी मी का घेतले हे मी तुम्हाला पुढे सांगेनच, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे. लाल तिखट मसाला घातलाय, त्यानंतर तीळ घातलेत, ओवा घालायचे आणि मीठ घालायचे. हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 चमचे तेल घालायचे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू नका, कारण जर तेलाचं प्रमाण कमी झालं तर चकल्या कडक होतात किंवा चिवट होतात. आणि जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर चकल्या जास्त खुसखुशीत होतात, त्या तेलात घातल्यावरती विरघळल्या जातात. किंवा डब्यात चकल्या भरून ठेवल्या की काही दिवसानंतर डब्याच्या तळाला तेल साचतं. त्यामुळे तेलाचं प्रमाण हे अगदी योग्यच असावं. पाण्याला उकळी काढून घ्यायची. सर्व मसाले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तयार पीठ घालून घ्यायचंय. पीठ घालताना ते थोडं थोडं करून घालायचं, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे. उरलेलं अर्ध पीठ आहे ते सुद्धा थोडं थोडं करून मी घालून घेते. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये चकली आणि चकलीची भाजणी केली जाते हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन येणारे दिवाळीचे फराळाचे रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आता गॅस बंद करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवायचे. 10 मिनिटभर असंच ते झाकून ठेवायचे. 10 मिनिटं झाली, झाकण काढून घ्यायचं आणि हे सर्व पीठ परातीमध्ये काढून घ्यायचे. झाकून ठेवल्यामुळे पीठ आणखी जास्त फुललं जातं. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 2.5 ग्लास पाणी घातले. तुम्ही नवशिका असाल, तुम्हाला मिठाचं प्रमाण समजत नसेल तर त्यासाठी मी ही टिप्स सांगितलेली आहे.
बऱ्याचदा असं होतं, की आपण पीठ मळून घेतो आणि नंतर कळतं, की मिठाचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर अशा वेळेस काय करायचं? तर अशा पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि जितकं मीठ कमी आहे, तितकं मीठ त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ते पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं. पाणी हे साधंच वापरायचं आहे, गरम किंवा कोमट पाणी वापरायची गरज नाहीये. चकलीचं पीठ मळताना ते थोडं घट्टच मळायचं. या बारीक सारीकशा टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर चकल्या केल्या तर तुमच्या चकल्या देखील अगदी परफेक्ट तयार होतील. इथे तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. घट्टसर असं पीठ मळून घेतले. उरलेलं पीठ जे आहे ते मी आता साईडला झाकून ठेवते जेणेकरून पीठ कडक होणार नाही. आणि एक थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो हलका मऊसूत असा मळून घेतलाय. चकलीचा सोरा घेतलाय. त्यामधली जी चकती असते त्याचा खरखरीत भाग हा बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे. यामुळे चकलीला छान काटे येतील. सोऱ्याला पाण्याचा हात लावून घ्यायचाय. पाण्याचा हात लावून घेतल्यामुळे पीठ जे आहे ते सोऱ्याला चिकटत नाही. सोऱ्यामध्ये भरण्याआधी पीठ हे थोडं मऊ करून घेतलेलं आहे. आता हे पीठ सोऱ्यामध्ये भरवून घ्यायचंय. सोऱ्यामध्ये पीठ भरताना एकसारखा पिठाचा गोळा घेऊन तो भरायचा. जर पिठाचे तुकडे तुकडे करत गोळे भरले, पोकळी राहिली आणि त्यामध्ये हवा गेली तर चकल्या पाडताना त्या सतत तुटत राहतात. चकल्या पाडताना पहिला वेढा गोल करून घ्यायचा आणि त्याभोवती उरलेले वेढे घालून घ्यायचे. वेढे पाडताना ते थोडे लांब लांबच पाडायचे जेणेकरून चकली तळताना त्यामध्ये तेल अडकून राहणार नाही. शेवटचं टोक जे असतं ते बंद करून घ्यायचं. अशा पद्धतीमध्ये चकल्या पाडून घ्यायच्या. एका वेळेस भरपूर चकल्या पाडून ठेवायच्या नाही, नाहीतर चकल्या कडक होतात आणि तळताना त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे एक घाण्याच्या चकल्या तळत असताना दुसऱ्या घाण्याच्या चकल्या पाडून ठेवायच्या. एका वेळेस कढईमध्ये जितक्या चकल्या मावतील तितक्याच चकल्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला जितकी मोठी चकली करायची असेल तितके तुम्ही वेळे पाडून घ्या. तुम्हाला वाटत असेल चकली तेलकट होऊ नये, मऊ पडू नये, त्यासाठी तुम्ही लहान चकल्या करू शकता. पण मी इथे अगदी लहान किंवा अगदी मोठ्या चकल्या देखील करत नाहीये. मध्यम आकाराच्या 3 ते 4 वेढा पाडून चकल्या करून घेते. तुम्हाला जर हाताने चकली तेलात सोडायला भीती वाटत असेल तर असं पलितावरती चकली घेऊन ती तेलात तुम्ही सोडू शकता. चकली तळताना शक्यतो अशी पसरट कढई घ्यायची आणि चकल्या तेलामध्ये बुडतील इतपत तेलाचं प्रमाण असावं. चकल्या तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम असावं. तेल जर कमी गरम असलं तर चकली लगेच तळली जात नाही. ते जास्त तेल पिते आणि ती मऊ पडते. आणि जर तेल जास्त गरम असेल तर चकली बाहेरून कडक होते आणि आतमधून ती कच्चीच राहते. मी आधी दाखवल्याप्रमाणे थोडासा गोळा घालून चेक करायचं. जर तो लगेच तळला गेला आणि करपला नाही तर समजायचं की तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. चकल्या पहिला घातला की त्याला अजिबात लगेचच पलिता किंवा झारा लावायचं नाही. त्यांना थोडं सेट होऊ द्यायचं. चकल्या सेट झाल्या की नंतरच झाऱ्याने त्या पलटून घ्यायच्या. तुम्ही इथे बघू शकता चकल्या थोड्याशा सेट झालेल्या आहेत. आता त्या पलटून घेते. दुसऱ्या बाजूने सुद्धा चकल्या तळून घ्यायच्या. या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या चकल्या तेलकट किंवा कडक देखील होणार नाहीत आणि परफेक्ट तुमच्या चकल्या तयार होतील. इथे तुम्ही बघू शकता माझ्या चकल्या अजिबात तेलात विरघळलेल्या नाही आहेत किंवा लगेच त्या करपलेल्या नाही आहेत. चकल्या तळताना सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायची. जर तुमचं तेल गरम व्यवस्थित झालेलं असेल आणि जर जास्त गरम झालेलं असेल तर गॅस कमी ठेवा. आता इथे माझ्या चकल्या तळून झालेल्या आहेत त्या मी काढून घेते. टिश्यू पेपरवरती किंवा न्यूजपेपरवरती चकल्या काढून घ्यायच्या. चकल्या थोड्याशा क्रॉस पकडायच्या झाऱ्यात जेणेकरून त्यातलं जास्तीचं तेल निघून जाईल आणि नंतर दुसऱ्या झाऱ्यामध्ये त्या अशा काढून घ्यायच्या आणि उरलेलं जर तेल असेल ते निघून जाईल. त्याच पद्धतीमध्ये चकल्या तळायच्या आहेत. दुसऱ्या घाण्याच्या सुद्धा चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते. पुन्हा गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आणि तेलामध्ये चकल्या सोडून घ्यायच्यात. चकल्या जोपर्यंत झाऱ्याला हलकाशा कडक लागत नाही तोपर्यंत त्या काढायच्या नाही किंवा पलटायच्या नाही. झाऱ्याला त्या कडक लागला की मग त्या पलटून घ्यायच्या. आता मी तुम्हाला एक टिप सांगते. जी आपण पहिली चकली घालतो ना ती लगेच तळली जाते. त्यामुळे ती चकली जर तळली गेलेली असेल की लगेच ती काढून घ्यायची. नाहीतर बाकी चकल्यांसोबत तिला जर तळत ठेवली तर ती जास्ती ती तळली जाते आणि करपण्याची शक्यता असते. उरलेल्या चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. उलटून पालटून सर्व बाजूनी एका रंगावरती चकल्या तळून घ्यायच्या. दुसऱ्या वेळेस जेव्हा साच्यामध्ये पीठ भरतो तेव्हा ते आधी थोडंसं मळून घ्यायचं. हातावरती पाणी घ्यायचं आणि ते शिंपडून घ्यायचं. अशा पद्धतीमध्ये पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं जेणेकरून चकल्या अगदी छान पडतात. आणि मग ते सोऱ्यामध्ये भरायचं आणि त्याच्या चकल्या पाडायच्या. याच प्रोसेसनी आपल्याला सर्व चकल्या करून घ्यायच्या.
इथे मी तुम्हाला दाखवते. पुन्हा सोऱ्याला पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर पिठाचा गोळा त्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भरायचा, जेणेकरून अजिबात त्यामध्ये हवा राहणार नाही, चकल्या पाडताना तुटणार नाहीत. झाकण बंद करून घ्यायचं आणि चकल्या पाडायला घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता, मी इथे न्यूजपेपरवरती चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. एकाच वेळेस अगदी जास्त सुद्धा नाही पाडायच्या, जेणेकरून चकल्या कडक होतील. जर चकल्या कडक झाल्या तर त्या तळताना तुटत राहतील आणि व्यवस्थित चकल्या होणार नाहीत. या सर्व चकल्या माझ्या तयार झालेल्या आहेत. प्रकार चौथा. भरपूर दिवस कुरकुरीत राहणारा, झटपट तयार होणारा घरच्या घरी मसाला तयार करून पातळ पोह्यांचा चिवडा. चिवडा करण्याआधी पोहे चाळून घ्यायचेत. येथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेत. चाळणीमध्ये ते चाळून घ्यायचेत. पोहे चाळल्यावरती त्यामधले बारीक जे कण असतात आणि कचरा असतो जास्तीचा, तो निघून जातो. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये पोहे घेण्याआधी ते चाळून घ्यायचेत. वजनीप्रमाणे सर्व साहित्य बघितले. वजनीप्रमाणे 100 ग्राम शेंगदाणे घेतलेत. कपाने बघितलं तर अर्धा कप शेंगदाणे घेतलेत. त्यानंतर 100 ग्राम डाळवं घेतलंय. कपाने बघितलं तर पाऊण कप डाळवं घेतलेलं आहे. 50 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबऱ्याचे काप करून घेतलेत. कपाने मोजलं तर अर्धा कप खोबरं घेतलेलं आहे. वजनीप्रमाणे 50 ग्रॅम मनुके घेतलेत. पाऊण कप मनुके आहेत. 150 ग्राम तेल आहे. कपाने बघितलं तर पाऊण कप तेल घेतले. सर्व साहित्य वजनी प्रमाणाने आणि कपानेच मापून घेतलेली आहेत. आता पोहे भाजून घ्यायचे. त्यासाठी कढई गरम करून घेतली की त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचे आणि मीठ घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे. माझी कढई छोटी आहे, त्यामुळे मी थोडे थोडे करून पोहे भाजून घेणार आहे. तुमची कढई मोठी असेल तर एकाच वेळी जास्तीचे पोहे तुम्ही भाजू शकता. कढई ही जास्त गरम करून नाही घ्यायची. तर कढई गॅसवर ठेवली की लगेचच त्यामध्ये मीठ घालायचं आणि लगेचच पोहे घालून घ्यायचे. मीठ घातल्यामुळे पोहे अजिबात आकसत नाहीत. तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे पोहे भाजून घेतलेत, पण अजिबात पोहे आकसलेले नाहीयेत. एक बॅच माझी भाजून झालेली आहे. दुसरी बॅच भाजताना सुद्धा पुन्हा मीठ घालून घ्यायचे आणि पोहे घालून घ्यायचेत. कढई जास्त गरम झाल्याचं वाटलं की एखाद मिनिटभर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा पोहे भाजून घ्यायचे. पोहे भाजायला अगदी 1 ते 1.5 मिनिट इतकाच वेळ लागतो. इथे मी तुम्हाला पोहे भाजून दाखवलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, अजिबात पोहे आकसलेले नाहीयेत. तसेच्या तसे पोहे आहेत. इथे पहिल्या बॅचचे पोहे मी तुम्हाला मुद्दाम थोडे जास्त भाजून दाखवलेत, जेणेकरून तुम्हाला समजेल की पोहे जास्तीचे भाजलेत तरी सुद्धा ते आकसलेले नाहीयेत. पोह्याचा प्रत्येक दाणा तुम्ही बघू शकता, अजिबात आकसलेला नाहीये. मी तुम्हाला जवळून दाखवते. अगदी व्यवस्थित पोहे भाजले गेलेत. बऱ्याचदा असं होतं की पोहे भाजल्यानंतर ते आकसतात. त्यामुळे तुम्ही अशी ट्रिक करून पोहे नक्की भाजून बघा. पहिल्या बॅचचे पोहे असतात त्यावरतीच आपण दुसऱ्या बॅचचे पोहे घालतो, जेणेकरून काय होतं की जे खालचे पोहे असतात त्यांना पाणी सुटतं आणि चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहत नाही. तुम्ही इथे पोह्याचा आवाज ऐकू शकता. असा चिवडा कुरकुरीत राहावा यासाठी पहिल्या बॅचच्या पोह्यांवरती दुसऱ्या बॅचचे पोहे घातले की ते हाताने वर खाली करून घ्यायचे, जेणेकरून पोह्याला पाणी सुटणार नाही, पोहे मऊ पडणार नाहीत आणि भरपूर दिवस चिवडा कुरकुरीत राहतो. पोहे जे आहेत ते पुन्हा भाजल्यानंतर चाळून घ्यायचे, जेणेकरून जास्तीचे जे मीठ असतं ते निघून जाईल. इथे तुम्ही बघू शकता, पोहे चाळल्यानंतर त्यातला चुरा जो आहे तो निघून गेलेला आहे. त्यासोबतच जास्तीचं मीठ देखील निघून गेलेलं आहे, जेणेकरून चिवडा खारट होणार नाही. चिवड्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 चमचा धणे घेतलेत, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशेप घेतली, पाव चमचा हिंग, पाव चमचा काळं मीठ घेतले, अर्धा चमचा हळद घेतली. हे सर्व मिक्सरला फिरवून मसाला तयार करून घ्यायचा आहे. मार्केटमध्ये चिवडा मसाला मिळतो, तसा चिवडा मसाला घरी कसा तयार करायचा हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. असा चिवडा मसाला करून तुम्ही चिवडा केला तर चिवड्याला अप्रतिम अशी चव येते. 150 ग्राम तेल घेतलं होतं, ते सर्व तेल कढईमध्ये घालून घ्यायचे. तेल चांगलं गरम करून घ्यायचे. तेल गरम करून घेतलं की गॅस मध्यम करायचे आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून ते तळून घ्यायचे. शेंगदाणे तळत असताना ते चमच्याने सतत परतत राहायचे, जेणेकरून शेंगदाणे एका रंगावरती शेंगदाणे तळले जातात. शेंगदाणे तळताना ते जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही. त्याची हलकीशी साल निघत आल्यासारखी वाटलं, शेंगदाणे थोडेसे फुटले की समजायचं की शेंगदाणे तळून झालेले आहेत.
तळून झालेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता एकाच रंगावरती सर्व शेंगदाणे तळून झालेले आहेत। शेंगदाणे अजिबात करपलेले नाही किंवा जास्तीचे तळले गेलेले नाहीयेत। आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता डाळवं आहे ते तळून घ्यायचे। याला काही ठिकाणी भाजके डाळ देखील म्हणतात। डाळवं भाजलेलंच असतं, त्यामुळे जास्त वेळ तळायची गरज नाही। 1 ते 2 मिनिटच डाळवं तळून घ्यायचे। डाळवं तळून झालं की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मनुके तळून घ्यायचे। मनुके आणि डाळवं तळत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। डाळवं आणि मनुके तळायला जास्त वेळ लागत नाही, लगेचच ते तळले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। मनुके तळले गेले की ते टम्म असे फुलून येतात, त्यामुळे मनुके तळल्यानंतर फुलले की समजायचं आपले मनुके तळले गेलेले आहेत। आता हे मनुके देखील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। सुकं खोबरं जे आहे त्याचे काप तळून घ्यायचे। सुकं खोबरं तळत असताना ते सतत वर खाली करत राहायचं, जेणेकरून ते सर्व बाजूनी एकसारखं तळलं जातं। सुक्या खोबऱ्याला सोनेरी रंग आला की समजायचं ते तळलं गेलेलं आहे। या स्टेजला ते काढून घ्यायचे, कारण प्लेटमध्ये काढल्यानंतर सुद्धा त्यांची तळण्याची प्रोसेस सुरूच असते, त्यामुळे ते जास्तीचे तळले जाऊ शकतात। तुमच्याकडे जर कडकडीत ऊन असेल तर मिरच्या उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता, पण जर ऊन नसेल तर अशा पद्धतीमध्ये तव्यावरती परतून घ्या। अशा पद्धतीमध्ये मिरच्या परतून किंवा सुकवून घेतल्यामुळे त्यामध्ये जे जास्तीचं मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि मिरच्या तळताना त्या अंगावर उडण्याची भीती राहत नाही। या सर्व छोट्या-छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर चिवडा केला तर तुमचा चिवडा देखील भरपूर दिवस कुरकुरीत राहील। आता जे शिल्लक राहिलेलं तेल आहे त्या मोठ्या टोपामध्ये काढून घेतलंय। 1 चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची। त्यानंतर 20 ते 25 कढीपत्त्याची पानं धुवून सुकवून घेतली, ती सुद्धा घालून घ्यायची। कढीपत्त्याची पानं देखील उन्हामध्ये तुम्ही सुकवून घेऊ शकता। मिरची भाजून घेतल्यामुळे ती पटकन तळली जाते आणि मिरची तळताना तेल देखील अंगावर उडत नाही। आता यामध्ये जो तळलेला शेलका माल होता तो घालून घ्यायचाय। घातल्यानंतर 1 मिनिटभर ते तेलामध्ये परतून घ्यायचे, जेणेकरून फोडणीचा स्वाद छान उतरतो। तयार केलेला जो मसाला होतो तो देखील फोडणीमध्ये घालून घ्यायचाय, म्हणजे मसाला देखील व्यवस्थित मिक्स होतो। मसाला घातल्यानंतर 1 मिनिटभर परतून घ्यायचंय। आता यामध्ये मीठ घालायचंय। मसाला बनवताना त्यामध्ये काळं मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालताना ते थोडं कमीच घालायचं। इथे मी 1 चमचा मीठ घालून घेते। मीठ घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे। भाजलेले पोहे आहेत ते आता यामध्ये घालून घ्यायचे। पोहे घातल्यानंतर ते हलक्या हातावरती मिक्स करून घ्यायचे। मी इथे 2 चमच्याचा वापर केला आहे, जेणेकरून अगदी सहज मला पोहे मिक्स करता येतील। मी अजून यामध्ये पिठी साखर घातलेली नाही आहे। पिठी साखर आता पोह्यांवरती घालणार आहे। पिठी साखर फोडणीमध्ये घातली तर त्याचे गुठळ्या होतात, त्यामुळे पिठी साखर ही नेहमी शेवटीच घालायची आहे। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाला पोह्याला व्यवस्थित लागला पाहिजे। इथे तुम्ही बघू शकता 2 चमच्यांनी सर्व मसाला इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। पातळ पोह्याचा चिवडा तयार झालाय। मी तुम्हाला अर्धा किलो पोह्याच्या प्रमाणामध्ये आणि दिलेल्या साहित्यात 800 ग्राम चिवडा तयार झालेला आहे। अर्धा किलो पोह्याच्या प्रमाणात चिवडा करून दाखवला आहे। चिवडा केल्यावर तो 800 ग्राम एवढा तयार झाला। 1 किलोच्या प्रमाणात चिवडा करायचा असेल तर डबल प्रमाण घ्या। 1 किलो पोहे घेतले तर 1800 किंवा 1900 ग्राम एवढा चिवडा तयार होईल। जर विकण्यासाठी तुम्ही चिवडा करत असाल तर चिवडा करण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे त्याचा हिशोब करा। मार्केटमध्ये चिवड्याचा जो रेट आहे त्यापेक्षा थोडा कमी रेट ठेवा, जेणेकरून तुमचे सेल्स जास्त होतील। हा चिवडा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा आणि जर तुम्हाला विकण्यासाठी हवा असेल तर झिपलॉक बॅग असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालून सेल करू शकता। असं केल्यामुळे चिवडा अजिबात नरम पडणार नाही, भरपूर दिवस तो तसाच्या तसा कुरकुरीत राहील। चिवडा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता अजिबात चिवडा आकसलेला नाही आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।